नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासाठी मंगेश पाडगावकर सरांची एक सुप्रसिद्ध कविता घेऊन आलो आहे, जिचे शीर्षक आहे प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. तर प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. काय म्हणता या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थ्रिलर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. मराठीत इश्श म्हणून प्रेम करता येतं, उर्दूमध्ये इश्क म्हणून प्रेम करता येतं. व्याकरणात चुकलात तरी प्रेम करता येतं, कॉन्व्हेंटमध्ये शिकलात तरी प्रेम करता येतं. 16 वर्ष सरली की अंगात फुलं फुलू लागतात, जागेपणी स्वप्नांचे झोपाळे झुलू लागतात. आठवतं ना तुमची आमची 16 वर्ष सरली होती. होडी सगळी पाण्याने भरली होती. लाटांवर बेभान नाचलो होतो. होडी सकट बुडता वाचलो होतो. बुडालो असतो तरी चाललं असतं, प्रेमानेच वर काढलं असतं. तुम्हाला ते कळलं होतं, मला सुद्धा कळलं होतं. कारण प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम बिन झूट असतं, म्हणणारी माणसं भेटतात. प्रेम म्हणजे स्तोम नुसतं, मांडणारी माणसं भेटतात. असाच एक जण चक्क मला म्हणाला, आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही, 5 मुलं झाली तरी प्रेम बिन कधी सुद्धा केलं नाही. आमचं काही नडलं का, प्रेमाशिवाय अडलं का, त्याला वाटलं मला पटलं. तेव्हा मी इतकंच म्हटलं, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं मात्र सेम नसतं. तिच्यासोबत पावसात कधी भिजला असाल जोडीनं, एक चॉकलेट अर्ध खाल्लं असेल गोडीनं. भर दुपारी उन्हात कधी तिच्यासोबत तासनतास फिरला असाल, झंकारलेल्या सर्वस्वानी तिच्या कुशीत शिरला असाल. प्रेम कधी रुसणं असतं, डोळ्यांनीच हसणं असतं. प्रेम कधी भांडतं सुद्धा, 2 ओळींची चिठ्ठी सुद्धा प्रेम असते, घट्ट मिठ्ठी सुद्धा प्रेम असते. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं. रसिक मंडळी, तुम्हाला ही कविता कशी वाटली हे कमेंट करून सांगा. कवितेला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आम्ही अशाच कविता तुमच्यासाठी घेऊन येत राहू. तोपर्यंत पाहत राहा @जर्नी ऑफ पोएम्स, म्हणजे प्रवास कवितांचा. धन्यवाद.